आज काय माझा उपवास नाही, तरी पण साबुदाणा खाऊ वाटला. साबुदाणा घेतलेला आहे, 1.5 तास चांगला असा भिजून घेतलेला आहे. बघा असा भिजलेला आहे. एक मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे. बघा याची साल काढून घेते आणि कट करून घेते. पातळ तक्त्या करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. 2-3 मिरच्या आणि हे कच्चे शेंगदाणे मी मिक्सरला वाटून घेते. जाडसर वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून बटाटे चांगले परतून घेते. गॅस लो करून शिजवून घ्यायचा बटाटा परतलेला आहे. आता हे वाटलेलं वाटण टाकते. शेंगदाणे आणि खोबऱ्याचं मिरचीचं चांगलं परतून घ्यायचं. शेंगदाणे परतल्यावर साबुदाणा टाकायचा. साबुदाणा चांगला परतून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. बघा किती मोकळी अशी सुटसुटीत खिचडी झालेली आहे. गॅस लो करायचा आणि झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं. तयार झालेली आहे खिचडी. बघा किती मोकळी झालेली आहे. मस्तमध्ये तयार झालेली आहे. शेंगदाणे न भाजता केलेली खिचडी